ब आणि क नळाने स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12, 15 आणि 20 तासात भरली जाते किंवा रिकामी होते. एकाच वेळी ब आणि क नळाच्या साहाय्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि नळाच्या साहाय्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती तासांनी टाकी पूर्ण भरलेल्या स्थितीला असेल? राज्यसेवा पूर्व 2016चा क्वेश्चन आहे. बघा, असल्या दोनपेक्षा जास्त नळ असेल तर एलसीएम सगळ्यात बेटर इथल्या ब इथल्या क. किती तासात भरतो रे? नाही का 12, ब किती तासात 15 आणि क किती 20 तासात भरतोय. या तिघांचा एलसीएम किती येतो बघा. मोठी संख्या 20 आहे, 20 त्रिक 60 म्हणजे सर्वांना नाही का सर्व संख्यांनी 60ला भाग जातो. एलसीएम 60 आला. 12 पंचे 60 म्हणजेच प्रत्येक तासाला किती 5 लिटर भरतोय. 15 चोक किती रे 60 म्हणजे इथे 4 आणि 20 त्रिक किती 60. आता पुढली कंडिशन काय केलेली सांगितलेली त्यांनी, ब आणि क नळाने नाही का भरली जाते. ब आणि क म्हणजे 4 आणि 3 किती 7 यांच्या दोघांची बेरीज केली आणि नळाने ती टाकी रिकामी केली जाते. मग ची क्षमता काय 5 लिटर बाहेर पाणी फेकतं. मग ह्यातून वजा करा. मग किती आलं रे? 7मधून 5 गेले, खाली राहिले 2, बरोबर. इथे किती आले? 2 आले. टोटल टाकी भरायची आपल्याला 60. मग 60 भागिले काय करा 2 करा. किती वेळ लागणार ते निघणार आहे. मग 60च्या निम्म किती 30 तासात ती टाकी भरलेल्या अवस्थेत असणार आहे. म्हणजे स्थितीत असणार आहे. ऑप्शन क्रमांक किती 3.